मुख्यमंत्री घेणार गणेशोत्सव सुरक्षेचा आढावा, राज्यातील पोलीस दलासोबत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक. कोणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे मांस विक्री बंदीला विरोध. नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी. बुलेट ट्रेनच्या दणक्यानं पालघरकर हादरले, पालघरमधील घरांना तडे. धनगरांना ट्रॅक्टरसाठी अनुदान द्या, आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी. केडीएमसीसह नागपूर आणि मालेगावातही 15 ऑगस्टला मांस विक्री बंद, सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा नागपूर महापालिकेचा निर्णय. मांसाहार करायचा की नाही हे पालिकेनं का ठरवायचं, आमच्या राज्यात येऊन शाकाहारी बनवायचा डाव. मांस विक्री बंदीच्या तुघलकी निर्णयाविरोधात आदित्य ठाकरे कडाडले. पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील, पालकमंत्री नाही म्हणून काम अडलेलं नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. त्या लिंबाचं काय झालं, ज्यूस केला की काय, पुन्हा पालकमंत्री पद न मिळालेल्या भरत गोगावलेंना नाव न घेता आदित्य ठाकरेंचा टोला. रायगडात धुम्मस कायम, दान पडलं तटकरेंच्या पदरात, आदित्य तटकरे करणार स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, पालकमंत्री पदावर आपसुकच भक्कम दावा. लोकांच्या मनात आहे तेच होईल, मनसेसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य. विजय वडेट्टीवार यांचा एकला चलोरेचा नारा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढू द्या, वडेट्टीवारांनी आळवला सूर. गुहागरचे ब्राह्मण पाताळ यंत्री, भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावर टीका, माफी मागायचा प्रश्नच येत नाही, जाधवांकडून वक्तव्याचा पुनरुच्चार. मुंबईतही काँग्रेसचं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलन, नवी दिल्लीत खासदारांचं आंदोलन दडपल्याचा लावला आरोप. राज्यात 15,000 पोलिसांची भरती होणार, पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती. वोट चोरीच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेस संभाजीनगरात आक्रमक, रेल रोको करत धुडगूस, तब्बल 45 मिनिटं प्रवासी तात्कळले. मुंब्रा रेल्वे अपघात नेमका कशामुळे, मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलीस यांच्यात मतभेद, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. नागपूर वर्धा महामार्गावर अपघात, खासगी बस, एसटी आणि ट्रकमध्ये अपघात, अपघातामुळे वाहनांच्या लागल्या रांगा. धान उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांवर चिडले, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर करणार आमरण उपोषण, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला करणार आमरण उपोषण. विकास करा मात्र देवीच्या गाभाऱ्याला हात लावू नका, ऐतिहासिक संदर्भ असलेले दगड काढू नका, आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोग, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे प्रस्ताव सादर, भ्रष्ट न्यायमूर्ती वर्माला हटवण्यासाठी बरखास्ती अभ्यास समिती स्थापन. उत्तराखंडमधील धराली गाव नकाशावरून गायब, माती आणि दगडाचा ढीग धरालीला व्यापून वाहता झाला. उपराजधानीत पुन्हा पावसाच्या सरी, उकाड्यापासून नागरिकांची सुटका, अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकी चालकांची उड्डाणपुलाखाली घेतला आसरा.